हा प्रवास आहे एका अशा स्वप्नाचा ज्याला गरिबीची सीमा थांबवू शकली नाही. ही गोष्ट आहे जिद्दीची आणि अविरत संघर्षाची. महाराष्ट्राच्या एका लहानशा गावात जिथे आशा सूर्यप्रकाशासारखी रोज उगवते, तिथे अर्जुनची कथा सुरू होते. हे शांत आणि सुंदर गाव जिथे प्रत्येक दिवस कष्ट आणि साधेपणा घेऊन येतो. अर्जुन, जो दररोज एका नव्या उमेदीने उठतो. त्याचे डोळे स्वप्नांनी भरलेले आहेत, पण परिस्थितीची जाणीव त्याला आहे. त्याच्या दिवसाची सुरुवात होते ती शेतीच्या कामातून. प्रत्येक दिवस एक संघर्ष, एक परीक्षा. शाळेची वाट सोपी नाहीये. चिखलातून आणि अडचणींमधून त्याला रोजची पायपीट करावी लागते. दिवसा शेतात काम आणि रात्रीच्या अंधारात अभ्यासाचा प्रकाश. त्याचे स्वप्न मोठे आहे आणि त्यासाठी तो प्रचंड मेहनत करतोय. पण नियती कधीच सोपी नसते. अचानक त्याच्या आयुष्यात संकटाचे, अडथळ्यांचे वादळ येते. पाऊस कोसळतोय. तो फक्त पाऊस नाही, तर ती गरिबीची कठोरता आहे जी त्याच्या स्वप्नांना धुवून टाकण्याचा प्रयत्न करतेय. शरीर ओले झाले आहे, पण मन नाही. अर्जुन आपल्या पुस्तकांना छातीशी धरून उभा आहे. हार मानणे त्याला मान्य नाही. अडचणी माणसाला थांबवण्यासाठी नाही, तर त्याला अधिक मजबूत बनवण्यासाठी येतात. प्रत्येक थेंब त्याला सांगतोय, उभा राहा, संघर्ष कर. अखेरीस वादळ शमले. अंधार दूर झाला आणि आशेचा किरण दिसू लागला. त्याने पुन्हा आपले लक्ष केंद्रित केले. ज्ञानाच्या प्रकाशात त्याचे भविष्य अधिक उज्ज्वल दिसत होते. तो दूर क्षितिजाकडे बघतोय, जिथे त्याचे स्वप्न त्याला खुणावते आहे. हे शहर फक्त दगडमातीचे नाही, तर त्याच्या मेहनतीचे फळ आहे. प्रत्येक अडथळा म्हणजे थांबणे नाही, तर एक नवीन सुरुवात आहे. आपले स्वप्न कधीही सोडू नका. आज अर्जुनच्या गावावरून हा सूर्य मावळतोय, पण त्याच्या स्वप्नांना एक नवी दिशा मिळाली आहे. या कथेचा संदेश स्पष्ट आहे. गरिबी स्वप्नांना थांबवू शकत नाही. फक्त तुमच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा.